Hi everyone, I am Anagha. Welcome back to my channel and welcome to the very first episode of Hustle Kar with Priyogar, where you and I we hustle together. आजचा दिवस हा खरोखर हसलचा एक्सपिरियन्स करणार आहे आणि त्याचा पहिला एक्सपिरियन्स म्हणजे हा. इथे जी तयारी चालली आहे ते बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की पहिला एक्सपिरियन्स कसला आहे. करेक्ट. आता वेध लागले आहेत नवरात्रीचे आणि नवरात्र म्हटलं की जिथे तिथे मोठ्या प्रमाणावर गरबा सुरू असतो. मी सुद्धा ठरवले की ह्या वर्षी मी सुद्धा गरबा खेळायला जाणार. नुसतं ठरवून काय होतं ना, त्यासाठी गरबा खेळायला सुद्धा यायला हवं. म्हणून मी इथे नृत्य चैत्रा डान्स अकॅडमी मध्ये गरबा वर्कशॉपसाठी आले. चला. तसं मी कथक शिकते त्यामुळे मला असं वाटलं की गरबा सुद्धा मी इझिली शिकेन. बट गरबा इज नॉट एट ऑल इझी. कुडोज टू चैत्राली, कारण तिने आम्हाला खूप सुंदर पद्धतीने शिकवलं. चैत्राली वाघ ही इकडे ट्रेनर आहे. ती खूप अमेझिंग डान्स शिकवते. ती स्वतः प्रोफेशनल डान्सर आहे आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे. नमस्कार, मी चैत्राली. आय एम द फाउंडर ऑफ नृत्य चैत्रा डान्स अकॅडमी. ही माझी लहानपणापासूनची मैत्रीण, इनफॅक्ट नेबर आहे आणि आज प्रोफेशनल फ्रंटवरती तिच्याबरोबर कोलॅबोरेशन करते याचा मला खूप आनंद होतोय. आज आपण नक्कीच धमाल करणार आहोत. बाय दी एंड ऑफ इट मला गरबा सुद्धा सोपा वाटायला लागला. आम्ही चुकत होतो, आमच्या चुकांवर हसत होतो, पण ऍट दी एंड ऑफ इट आम्ही एक सुंदर कोरिओग्राफी शिकलो, ऑल थँक्स टू चैत्राली. काय मग कसा वाटला तुम्हाला आमचा हा परफॉर्मन्स? आय एम शुअर तुम्हालाही मजा आली असेल. मला खूप मजा आली आहे, पण प्रचंड दम लागलाय. गरबा इज नॉट इझी गाईज. तुम्हाला सुद्धा वर्कशॉपची गरज आहे. तुम्ही जर दादर, माटुंगा, माहीम जवळपास एरियामध्ये राहत असाल तर नृत्य चैत्रा डान्स अकॅडमीला नक्की व्हिजिट करा. मी तिचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि जर इथे राहत नसाल तरी गरबा वर्कशॉप नक्कीच अटेंड करा. बिकॉज इट इज नॉट इझी. आता वर्कशॉप झालाय, डान्स बऱ्यापैकी येतोय, पण कसं आहे नुसतं शिकून फायदा नाही ना, तसे आउटफिट सुद्धा पाहिजे, म्हणजे सोने पे सुहागा. तर चला आता आपण आउटफिटची खरेदी करायला जाऊया. लेट्स गो. मी माझ्या फ्रेंड अधिश्री सोबत बोरिवलीला पोहोचले, कारण मी ऐकलं होतं की इथे चनिया चोलीसची खूप व्हरायटी मिळते आणि तेही एकदम रिझनेबल रेटमध्ये. आता मी आले गिरगाव चौपाटीवरच्या ठक्कर्स मध्ये थोडी पेटपूजा करायला. कसं गरबा वर्कशॉप, त्याची शॉपिंग हे सगळं करता करता मला असं वाटलं की ऑथेंटिक गुजराती फूड खावं, आणि म्हणून मी ठक्कर्स मध्ये आले जिथे अनलिमिटेड गुजराती थाळी मिळते. तिथले वेटर्स ताटात एक एक पदार्थ वाढत होते, तसतशी माझी भूक सुद्धा वाढत होती. आणि सगळे पदार्थ वाढून झाल्यावर मी त्या थाळीवर तुटून पडले.
झालेलं आहे. मी इतकी अंगुरी बासुंदी खाल्ली आहे ना की आता मला खूप झोप येते. सो आता मी घरी जाणार आहे, आरामात झोपणार आहे. पण हसेल इथेच संपत नाही आहे, कारण हसेल उद्या सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. सो आय सी यू ऑल टुमॉरो. हाय. सो एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की माझ्या अनेक हॉबीज आहेत, म्हणजे सिंगिंग, डान्सिंग, ऍक्टिंग एक्सेट्रा. पण एक हॉबी आहे जी तुम्हाला अजून माहित नाही, ती म्हणजे फ्रेंड्स बघणं. फ्रेंड्स ही एक अमेरिकन सिटकॉम सिरीज आहे जी 1994 मध्ये पहिल्यांदा टेलिकास्ट झाली होती आणि ती आजही प्रचंड रेलेव्हंट आहे. आज मी एका अशाच इव्हेंटला जाणार आहे जिथे सगळे फ्रेंड्स फॅनॅटिक्स एकत्र येणार आहेत आणि तिथे फ्रेंड्सचा ट्रिव्हिया सुद्धा असणार आहे. सो एक्झामच्या आधी आपण कसं लास्ट मिनिट रिव्हिजन करतो, तसंच मी माझ्या फ्रेंड्सच्या नॉलेजचं लास्ट मिनिट रिव्हिजन करते. सो मी पटकन हे एपिसोड्स बघून घेते and I'll see you all at the event. Bye. सिली नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने स्तंभ ब्रुवरी मध्ये एक इव्हेंट ऑर्गनाइज केला होता टू ब्रिंग ऑल द फ्रेंड्स फॅनॅटिक्स अंडर वन रूफ. And of course, I had to be there because I love Friends. Keeping the theme in mind, I chose to dress up like Phoebe Buffay, who is the OG singer in the Friends series. कारण जर तुम्ही माझा प्रीवियस व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे की मी सुद्धा माझं सिंगिंग टॅलेंट एक्सप्लोर करते. सो इट वॉज ओनली फेअर की आय ड्रेस अप ॲज Phoebe, दी OG सिंगर. Smelly cat, what are they feeding you? Smelly cat, it's not your fault. बिलीव एंटरटेनमेंटनी फोटो ऑपसाठी इथे फ्रेंड्सचा OG ऑरेंज सोफा अरेंज केला होता अँड अलॉंग विथ अ लॉट ऑफ प्रॉप्स देयर वाज हग्सी. दिस इज जोई ड्रेस्ड अप ॲज चॅंडलर. इफ यू नो यू नो. अँड स्पीकिंग ऑफ चॅंडलर, एक डेडिकेटेड सेक्शन इथे होता इन द लव्हिंग मेमरी ऑफ मॅथ्यू पेरी, आवर व्हेरी ओन चॅंडलर बिंग. And then the Friends trivia started, जिथे काही प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच सगळे उत्तर देत होते. How many siblings? 7. Name the high school that Rachel and Monica attended. काही प्रश्न असे होते ज्याची उत्तरं मला अजिबातच येत नव्हती. You think that's the correct answer? Because that is the correct answer. काही प्रश्न आउट ऑफ सिलेबस होते. Who is Dobby according to Jethalal? Why did you give me the wrong set again? God damn it! The song that Ross sings at the street party. I am Lee, I drink tea. Won't you dance around with me? Lovely. खूप मजा आली and I would highly recommend you all to go to such events. आय होप तुम्हाला सुद्धा हा इव्हेंट आवडला असेल आणि हा इव्हेंटच नाही तर हा एपिसोड सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. एक्सप्लोर कर विथ प्रियंका.